एवरीवन, सो वेलकम टू माय चॅनल और वेलकम बॅक टू माय चॅनल. तर हा एक क्विक गेट रेडी विथ मी चा एक व्लॉग असणार आहे आणि सोबतच मी तुमच्या काही प्रश्नांची उत्तरंसुद्धा देणार आहे. तर सगळ्यात आधी मी आत्ता मॉइश्चरायझर लावलेलं आहे, सनस्क्रीन लावलेलं आहे. आता मी प्रायमर लावते आणि मग मी फाउंडेशन लावणार. तर मी काही खूप महागातले प्रोडक्ट्स वापरत नाही, कारण मला ते सूटही होत नाही आणि ते खूप एक्सपेन्सिव्ह असतात, मला परवडतही नाही. आणि ॲक्च्युली मला जास्त महागातले प्रोडक्ट्स वापरायला नाही आवडत, कारण माझ्याकडून ते हँडल होत नाहीत नीट. सो माझ्याकडे काही बेसिक प्रोडक्ट्स आहेत, त्याच्यातूनच मी मेकअप करणार आहे. पण हा काही कुठला असा व्लॉग नाही आहे की ज्याच्यामध्ये मी प्रोडक्ट्स दाखवेन आणि हे करेन. जस्ट मी असंच काहीतरी बडबड करत असताना काहीतरी हाताला काम असावं म्हणून मी हे करते. ओके. आणि प्लीज समजून घ्या, ह्या व्लॉगिंग इंडस्ट्रीमध्ये मी नवीन आहे त्यामुळे. तर येस, सो आता आपण क्वेश्चन्सकडे वळूयात. तर मला काही क्वेश्चन्स आलेत की बिग बॉसचा एक्सपिरियन्स कसा होता तुझ्यासाठी. ओके, बिग बॉसचा एक्सपिरियन्स छान होता. म्हणजे बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या, खूप वेगवेगळी माणसं भेटली, खूप चांगले नवीन नवीन मित्र झाले आणि बऱ्याच गोष्टी कळाल्या बिग बॉसमधून. एक रियालिटी चेक मिळतो आपल्याला, तो मिळाला. म्हणजे मी आधीपासूनच मला काय माहिती का, पण मला असं वाटतं की मी खूप कमी आहे किंवा आय फील की म्हणजे मी स्वतःला खूप कमी लेखते आधीपासूनच. एक काय माहीत नाही मला का, पण ते होतं माझ्याकडून तसं की मला असं नेहमी वाटतं की नाही, माझ्यामध्ये अजून पण खूप गोष्टी कमी आहेत, अजून मला इम्प्रूव्ह करायचं आहे, अजून मला इम्प्रूव्ह करायचं आहे असं. आणि जेव्हा बिग बॉसची वेळ आली होती तेव्हा मला खरंच गॅरंटी नव्हती की मी फायनलिस्ट होईन, कारण आतमध्ये कशाचाच काहीच अंदाज येत नाही की बाहेर कसं चाललंय, काय चाललंय, आपण कसे दिसतोय, लोकांचं आपल्याला प्रेम मिळतंय नाही मिळत आहे, लोक आपल्याला हेट करतायत तर काय लेवलला हेट करतायत किंवा काय लेवलला सपोर्ट करतायत ह्याचा काहीच अंदाज नसतो. सो येस, बिग बॉसमध्ये जसं मला कळत होतं की ठीक आहे, आता आपण हे केलं पाहिजे, आता आपण ते केलं पाहिजे, तर त्या अंदाजावरूनच मी खेळत होते बिग बॉसमध्ये. आणि मला जसं जमेल त्या पॉईंटला जसं फिलिंग येईल तसं मी खेळत होते. ओव्हरऑल एक्सपिरियन्स छान होता. तुझ्या वडिलांचं नाव का नाही लावत तुझ्या नावामागे, असं काही म्हणजे रिझन नाही आहे ह्या गोष्टीला. पण मला असं वाटतं की माझ्या आईने माझ्यासाठी खूप कष्ट केलेले आहेत आणि मला मोठं केलेलं आहे. सो जर लोक मला ओळखतायत तर माझ्या मागे जी उभी आहे तिला सुद्धा लोकांनी ओळखावं की मी सुरेखा मानेची मुलगी आहे, असं एक ओळख आईची सुद्धा असावी. तर त्यासाठी मी आईचं नाव लावते. बट विनर नाही बनवू शकलो, तुला माझ्यानी जिथं झालं जितके वोट करत राहिलो फ्रेंड्सला फोर्स करून. ओके, मला कॉन्टेक्स्ट समजलं आहे, भले वाक्यरचना कळली नाही आहे तरी, की मी खूप प्रयत्न केले, तुला खूप जितके वोट करता येईल तितके वोट केले, पण तुला विनर नाही बनवू शकलो मी. जेव्हा मला असं सगळे प्रश्न विचारतात ना की तू काय वाटतंय तुला की एवढा महाराष्ट्रातून सपोर्ट होता तरी तू विनर नाही झालीस, किंवा ओव्हरऑल जे काही क्वेश्चन्स असतील, तर मला ना ह्या सगळ्या गोष्टींकडे बघण्याऐवजी मी बघितलं पाहिजे की व्हॉट आय गेन. म्हणजे जर आपण एखादी गोष्ट करत असतो, म्हणजे आता हा बिग बॉसचा शो करणं किंवा कोणतीही गोष्ट असेल, तर आपला एक मोटिव्ह असतो. एखादं काम करताना आपण एक मोटिव्ह ठरवलेला असतो त्या कामाला घेऊन, की एखाद्या कामातून आपल्याला पैसे कमवायचे, एखाद्या कामामधून आपल्याला फेम मिळवायचा, एखाद्या कामामधून आपल्याला काहीतरी शिकायचं आहे, अशा बऱ्याच गोष्टी असतात. तर बिग बॉसकडून मला एक अपेक्षा होती की माझा एक स्ट्रॉंग ऑडियन्स तयार व्हावा आणि लोक मला रीलमध्ये बघतात ज्याच्यामध्ये कळत नाही लोकांना की मी नक्की काय आहे, मी नक्की कशी आहे, कारण मी ब्लॉगिंग सुद्धा करत नव्हते तेव्हा. तर माझा एक मोटिव्ह असा होता की लोकांनी मला समोरून ओळखावं. 30 सेकंदाच्या रीलवरून जज करणारी लोक सुद्धा माझ्या फॅन्समध्ये कन्वर्ट झालेली आहेत, की जितका मला किंवा थोडाफार जो हेट रेट मिळत होता तो आता सपोर्टमध्ये बदललाय. तर मग माझ्यासाठी म्हणजे माझा हाच मोटिव्ह होता बिग बॉसमध्ये जाण्याचा आणि मी ते कमवलं. सो ठीक आहे, ट्रॉफी वगैरे ती गोष्ट वेगळी आहे, महाराष्ट्राचं एवढं प्रेम होतं आणि मला ट्रॉफी नाही मिळाली तर ती एक खंत आहेच. पण सगळ्यात महत्त्वाचं मला हे वाटतं की मला जे हवं होतं ते मला मिळालं, ते म्हणजे तुमच्या सगळ्यांचं प्रेम. आणि बस, बाकी काहीच नको आहे मला. ट्रॉफीचं काय आहे, ट्रॉफी अशी 10-15 हजाराला बनवून घेता येते. भाऊचा धक्का मिस करतेस का. हो, येस, ऑब्व्हियसली भाऊचा धक्का मिस करते. कारण म्हणजे भाऊचा धक्का जेव्हा पण असायचा ना, तर माझ्यासाठी ना ते म्हणजे ओव्हरऑल बिग बॉसच माझ्यासाठी रोलर कोस्टर होतं. की कधी कधी खूपच मला शिव्या बसायच्या, कधी कधी माझं खूपच कौतुक केलं जायचं, कधी कधी खूपच शिव्या बसायच्या, कधी कधी खूपच कौतुक केलं जायचं. अशी ती रोलर कोस्टर राईड होती माझ्यासाठी. पण येस, भाऊचा धक्का मी मिस करते, कारण भाऊचा धक्का म्हणजे ती वेगळीच फिलिंग होती. म्हणजे रितेश सरांकडून आपल्याबद्दल काहीतरी ऐकून घेणं, म्हणजे शिव्या तर शिव्या, पण ते आपल्याबद्दल बोलतायत, हेच मोठी गोष्ट होती. सो येस, भाऊचा धक्का मिस करते मी.
रुमालवाला मुलगा कोण आहे, कधी रिव्हील करणार आहेस मग? व्हेरी एक्सायटेड टू सी. कसं पॉइंटवर आले आता. येस, लवकरच करेन रुमालवाला मुलगाची फिल्म मी. ॲक्च्युली रुमाल म्हणजे जर तुम्ही तो एपिसोड नीट बघितलात तर त्या रुमालाचं काही घेणं देणं नाही आहे ॲक्च्युली. त्या रुमालातून जो फ्रेग्रन्स मी फील करत होते ना, तो मेन मुद्दा होता. व्हॉट kept you going inside big boss house when you could see things were unfair around? ॲक्च्युली जेव्हा असं वाटत होतं की गोष्टी थोड्या अनफेअर होत आहेत, तर तेव्हा थोडं डिमोटिवेट फील व्हायचं. पण मुद्दा काय असतो ना की तो शोच म्हणजे ते जे घर आहे ना, ते डायरेक्ट आपल्या स्वाधीन केलं जातं. आणि आपण त्या घरात म्हणजे एक बोलतो ना आपण की एखादा बुद्धिबळाचा पट असतो आणि त्याच्यावरती जे प्यादे असतात, तर ते प्यादे आपण असतो. खेळणारी लोक वेगळी असतात. म्हणजे जी बिग बॉसची संपूर्ण टीम आहे किंवा क्रिएटिव्ह टीम असेल त्यांची, तर ते लोक आपल्यासोबत खेळत असतात. आपल्याला असं वाटतं की आपण बिग बॉस खेळतोय, नाही, ते लोक आपल्यासोबत खेळत असतात. तर त्याच्यामुळे ना आतमध्ये जेव्हा अशा काही फिलिंग्स येतात, हातात आपल्या काहीच नाही, आपण काहीच नाही करू शकत. जास्तीत जास्त काय भांडू शकतो किंवा काय वाटतंय त्या फिलिंग्स आपण एक शेअर करू शकतो. अजून काय करू शकतो, काहीच बदलू नाही शकत, कारण आपल्या हातातच नाहीये काही. तर त्याच्यामुळे थोडंसं डिमोटिवेट फील व्हायचं. पण मग परत विशाल आणि मी, आम्ही दोघं पण सकाळी उठलो की चलो काम पे चलो, असं आमचं असायचं की रात्री आम्ही थोडं घनघन करून झोपायचो आणि मग सकाळी परत पुन्हा तेच रुटीन सुरू. सो त्यामुळे एवढं काही आम्ही फील नाही करून घेतलं जास्त. हर्ट व्हायचं पण ठीक आहे, इट्स ओके. व्हॉट वॉज द बिग बॉस शो सिक्रेट्स दॅट पीपल्स डोंट नो? सो म्हणजे सिक्रेट्स असं नाही, माहीतही असेल काही लोकांना, पण मी आता इथे शेअर करेन की आम्ही ना जे माईक यूज करतो ना, माईक बिग बॉसमध्ये, तर त्या माईकच्या बॅटरीज आम्ही दिवसातून 4 वेळा चेंज करायचो. तर मे बी माहीतही असेल, लोकांनी कधी नोटीसही केलं असेल आधीच्या सीझन्समध्ये वगैरे. पण असं एक सिक्रेट आहे की 4 वेळा त्या माईकच्या बॅटरीज, म्हणजे सकाळी उठल्यानंतर, त्याच्यानंतर दुपारी एकदा, संध्याकाळी एकदा आणि रात्री झोपायच्या आधी एकदा, असं 4 टाइम त्या बॅटरीज चेंज व्हायच्या. सोबतच अजून काही सिक्रेट असेल तर, की सिक्रेट असं नाही, पण खरंच आतमध्ये ज्या गोष्टी घडतात ना, त्या सगळ्या रिअल असतात. म्हणजे लिटरली एक दुधाचं पॅकेट 1 लिटरचं आम्ही आठवडाभर वापरलेलं आहे पुरवून. सो जे आहे ना, ज्या गोष्टी तिथे घडतात की खरंच खायचे प्यायचे वांदे असतात, किंवा आम्ही जे दिसतो की खाण्यापिण्यासाठी इकडून तिकडून काही ना काहीतरी ॲडजस्ट करतोय, चोऱ्या करतोय, सो हे सगळं खरं रिअलमध्ये होतं. हाऊ डू यू गेव ऑडिशन ऑफ बिग बॉस? ओके, सो खरं तर मला मागच्या वर्षीच बिग बॉसची ऑफर आली होती, पण त्यांचं खूप 11th आवरला म्हणजे कास्टिंग चालू होतं का, मे बी त्यांना समोरून प्रोडक्शनकडून कॉल आला असेल की इन्फ्लुएन्सर सुद्धा ऑनबोर्ड करा वगैरे असं. तर त्यामुळे ते खूप घाईगडबडीत आलं होतं मला त्यावेळेस, म्हणजे सीझन 5ला. आणि तेव्हा त्यांनी मला क्वेश्चन्स पाठवले होते आणि त्यांनी सांगितलं की ते क्वेश्चन्सचे तू आन्सर शूट करून आम्हाला पाठव. तर मग मी त्यांना पाठवलं होतं, पण त्यांना मे बी मलाही उत्तरं द्यायला जमली नसेल किंवा त्यांना माझं ऑडिशन आवडलं नसेल, त्याच्यामुळे त्यांनी मला रिजेक्ट केलं होतं. पण जेव्हा ह्यावेळी सिलेक्शन झालं माझं, तर तेव्हा तुम्हाला सांगते जेन्युनली आम्ही 5 ते 6 मीटिंग्स केल्या होत्या बिग बॉसच्या आधी. म्हणजे पहिल्या मीटिंगमध्ये तर मला असं वाटतं माझं फायनल झालं होतं, पण नंतरच्या ज्या मीटिंग्स होत्या त्याच्यामध्ये खूप गोष्टी नरेट करणं असतं. एक मेंटली तुम्हाला ते लोक जे क्रिएटिव्ह तुमच्यासोबत मीटिंग्स करतात, तर ते लोक तुम्हाला मेंटली प्रिपेअर करतात त्या शोसाठी. कारण ना, बिग बॉस करणं खायची गोष्ट नाही आहे. तिथे 100 दिवस राहणं खायची गोष्ट नाही आहे. तुम्ही मेंटली किती स्टेबल आहात, कारण आतमध्ये जाऊन पूर्ण रिस्पॉन्सिबिलिटी तुमची शोची असते की तुम्हाला आतमध्ये काही झालं तर, किंवा तुम्हाला खूप मेंटली प्रेशर आलं तर, कारण गोष्टी खूप विचित्र असतात आतमध्ये. एक साधा सरळ माणूस जो असतो, म्हणजे एक आम आदमी बोलतो ना आपण, की एक नॉर्मल लाईफ जगणारा माणूस तिथे त्या शोमध्ये टिकूच शकत नाही. कारण ज्या गोष्टी सोबत म्हणजे घडत असतात ना, तर त्या गोष्टी खूप म्हणजे धक्कादायक असतात की नाही का, अरे बापरे, हे असं कसं काय होऊ शकतं, असं असतं. कधी कधी खूप एक्स्ट्रीम लेवलला गोष्टी जातात. जसं विशालचं आणि राकेश दादाचं भांडण झालं होतं, तर ते भांडण खूप एक्स्ट्रीम होतं, आमच्यासाठी शॉकिंग होतं. म्हणजे मी माझ्या उभ्या आयुष्यात कधी असं भांडण बघितलं नाही स्वतःच्या डोळ्यांनी समोर.
समोर, म्हणजे ठीक आहे भांडणं वगैरे बघितली असतील, पण ती काय फिल्ममध्ये युट्यूबला एखादा व्हिडिओ आला, एखादी रील आली असं, तर ते समोर हे सगळं, कारण मला सुद्धा त्या गोष्टीचा शॉक बसला होता. तर नॉर्मल माणूस तिथे नाही राहू शकत. तर तुम्ही मेंटली किती प्रिपेअर आहात, किंवा जर तुम्ही नसाल तर ते तुम्हाला प्रिपेअर करून घेतात. ते तुम्हाला शिकवतात की शो नक्की कसा चालतो, तुम्ही जर तुम्हाला शेवटपर्यंत टिकायचं असेल तर तुम्ही काय केलं पाहिजे, शोसाठी काय केलं पाहिजे. तर ह्या गोष्टी थोडं ते नरेट करतात. म्हणजे असं नाही की ते स्क्रिप्ट देतात, ते फक्त तुम्हाला आयडिया देतात की अशा अशा गोष्टी आतमध्ये असतात, तर तुम्ही असं असं राहिलं पाहिजे, तर ते तुम्ही तिथे सर्व्हाइव्ह करू शकता. कारण ऑब्व्हियसली हा गेम सर्व्हायवलचा आहे की तुम्ही शेवटपर्यंत कसं टिकू शकता, ह्याचा आहे तो गेम. तर त्यासाठी 4-5 मीटिंग्स झाल्या माझ्या. तर त्यांनी खूप चांगल्या प्रकारे मला नरेट केलं सगळ्या गोष्टी, आणि देन मग माझं सिलेक्शन ऑलरेडी झालं होतं, पण मला ते मेंटली प्रिपेअर करत होते. सो त्यामध्ये ह्या सगळ्या मीटिंग्स झाल्या. त्याच्यानंतर तुमची फिजिकल टेस्ट सुद्धा होते. खूप सारे तुम्हाला जवळपासच्या क्लिनिकमध्ये जाऊन तुमचं पूर्ण बॉडी चेकअप करायला लागतो. का तर तुम्हाला कुठला आजार आहे का एक्झिस्टिंगमध्ये, किंवा कधी तुम्हाला पुढच्या 3-4 महिन्यामध्ये 100 दिवसांमध्ये काही आजार उद्भवू शकतो का, ह्या गोष्टी चेक केल्या जातात. त्याच्यानंतर तुम्ही फिजिकली फिट आहात का, कारण टास्क असतात, स्ट्रेंथचे टास्क असतात. तुमचं हार्ट काही त्याला ब्लॉकेजेस किंवा काही प्रॉब्लेम नाही आहे ना, हार्ट तुमचं काय म्हणतात त्याला चांगलं आहे ना, हे चेक केलं जातं. अशा खूप साऱ्या गोष्टी असतात. तर असं सगळं असतं, आणि मग माझं सिलेक्शन झालं. हाऊ डू यू फील आफ्टर युअर एविक्शन? हो, हा एक इंटरेस्टिंग क्वेश्चन होता माझ्यासाठी. जेव्हा मी एविक्ट झाले ना, तर तेव्हा मला काही फील नव्हतं झालं. मी नॉर्मल होते, कारण आपल्याला बाहेरचा काही अंदाजच नाही ना. म्हणजे मला काही माहीतच नाही की बाहेर माझ्या बाबतीत काय चालू आहे, किंवा मला सपोर्ट आहे नाहीये. मी खुश होते की ठीक आहे, ॲटलिस्ट मी फायनलिस्ट झाले, ह्या गोष्टीसाठी मी खुश होते. आणि जेव्हा माझं एविक्शन झालं तेव्हा मी बाहेर आले, आणि मी तेव्हा पण ओके होते की ठीक आहे, मे बी मी 4th प्लेसलाच आउट होणं डिझर्व करते, असं मला वाटलं होतं. पण जेव्हा बाहेर आल्यानंतर माझ्या फ्रेंड्सनी आणि फॅमिलीमधल्या लोकांनी जेव्हा मला सांगितलं की तुला खूप जास्त सपोर्ट होता बाहेरून, आणि महाराष्ट्राला असं वाटत होतं की तूच जिंकायला हवी होतीस, असं सगळं त्यांनी सांगितल्यावर मग मला थोडंसं वाईट वाटलं की यार असं का झालं माझ्यासोबत, मी चुकीच्या सीझनला आले का, असं वाटलं. पण ठीक आहे, बिग बॉसमध्ये फायनलिस्ट होणं सुद्धा खूप मोठी गोष्ट आहे, आणि मी नेहमी ग्रेटफुल असते गोष्टींसाठी की जे आपल्याला मिळतं ते, किंवा जेही आपल्याला मिळतं ते चांगल्यासाठीच असतं असं मी समजते, आणि मूव ऑन करते. अनुश्री, यू आर सच अ टॅलेंटेड गर्ल. भाई बस. रू कोण आहे सांगून दे, अभ्यास करण्यात मन तरी लागेल. ओ माय गॉड. ॲक्च्युली रू कोण आहे, किंवा रू काय आहे नक्की, हे तुम्हाला लवकरच कळेल. थोडासा सस्पेन्स आहे, पण लवकरच तुम्हाला कळेल की रू काय आहे. येस, सो लास्ट बट नॉट द लीस्ट असा एक प्रश्न आपण शेवटचा घेऊयात की तुझ्या लो पॉईंटमध्ये आत्मविश्वास कसा ठेवतेस? मी आत्ता ज्या स्टेजला आहे, तर मी ह्याच्यापेक्षा खूप लो लाईफ बघितलेलं आहे, किंवा मी म्हणजे खूपच हालातीचे दिवस पण बघितलेले आहेत. जेव्हा मी खूप लहान होते, म्हणजे माझे जेव्हा वडील वारले, त्याच्यानंतर माझी आई एकटी काम करत होती, मी स्कूलमध्ये होते, शिकत होते. ठीक आहे, तेव्हा एवढ्या गरजा पण नव्हत्या, पण मी ते सुद्धा पाहिलेलं आहे. तर मग माझं असं होतं की जेव्हा सुद्धा मला असं वाटतं की मी ह्या टाईमला लो फील करते, माझ्याकडे हे नाही आहे, ते नाही आहे, किंवा समजा आपण असा विचार करतो की हा ठीक आहे, पैसे नाही आहेत, हे नाही आहे, ते नाही, असं जेव्हा मी विचार करते, तर तेव्हा माझं असं होतं की मी काय परिस्थितीतून उठून इथपर्यंत आली आहे. कारण तेव्हा तर मग काहीच नव्हतं. जर मी असा विचार केला आत्ता की माझ्याकडे अरे यार माझ्याकडे हेच नाही आहे, किंवा तेच नाही आहे, किंवा मला हे मिळत नाही आहे, ते मिळत नाही, तर मी विचार करते अरे तेव्हा तर काहीच नव्हतं, उलट त्याच्यापेक्षा खूप बेटर लाईफ मी जगते आत्ता. तर मग हा माझा लोएस्ट पॉईंट असूच शकत नाही. आणि मी खूप ओव्हरथिंक नाही करत ह्या गोष्टींमध्ये. तरी माझं असं होतं की काम करत राहा, खूप सारं काम करा, मेहनत करा, ॲक्टिव्ह राहा. म्हणजे माझ्या फील्डसाठी तर हेच इम्पॉर्टंट आहे की ॲक्टिव्ह राहणं, अपडेटेड राहणं. त्याच्यातून कामं मिळत जातात, आणि सगळी स्वप्नसुद्धा हळूहळू पूर्ण होत जातात. सो लोएस्ट जेव्हा असं वाटतं की अरे यार हे सुटतंय हातातून, तेव्हा असं होतं की तेव्हा तर आपल्या हातात काहीच नव्हतं काही वर्षांपूर्वी, त्याच्यापेक्षा तर आत्ता आपण खूप काही अचीव्ह केलेलं आहे. सो त्यामुळे हा तो लोएस्ट पॉईंट नाही आहे असं मी विचार करते, आणि सोडून देते आता. बाय बाय गाईज. लिपस्टिक लावते फक्त. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आणि तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर नक्की चॅनल सबस्क्राईब करा. येणारे सगळे व्लॉगसुद्धा बघा, आणि होम टूरचा व्लॉगसुद्धा लवकरच टाकणार आहे मी.
चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि थँक्यू, लव्ह यू गाईज.